नमस्कार. आज मी PWD इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधले सुखदेव तामशीकर साहेबांना भेटायला आले. ते सुरुवातीला शरीराने खूप चांगले होते. त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर त्यांना अपंगत्व आलं. तर ते त्यांच्या अपंगत्वाबद्दल काही आपल्याला त्यांचे अनुभव सांगतील आणि नॉर्मल असताना त्यांना काय अनुभवायला मिळालं आणि अपंगत्व आल्यावर काय झालं हे ते आपल्याला सर्व माहिती देतील. नमस्कार, माझं नाव सुखदेव वसंत तामचीकर. मी PWD इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहे. आणि जवळपास मी अगोदर नॉर्मलीच होतो, पण 7 ऑगस्ट 2022 रोजी माझा अपघात झाला. अपघात म्हणजे घराच्या दुसऱ्या मजल्यावरून मी पडलो आणि पडल्यामुळं माझ्या मणक्याचा L2 मणका तो जवळपास तुटला. त्याच्यामुळं मला कमरेपासून तर खालपर्यंत अपंगत्व आलं. आणि नंतरून ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर मग मला काही सुचत नव्हतं. पण 4 महिन्यानंतरून जवळजवळ मला कळलं की मला अपंगत्व आलेलं आहे. म्हणजे पायांची हालचाल होत नव्हती. तर मी सारखं विचारायचो डॉक्टरांना, त्यांना ते सांगत नव्हते की तो अजून काहीतरी वेगळ्या ह्याच्यात जाईल. म्हणून त्यासाठी मी काय केलं, मिसेसला विचारलं आणि जवळपास 6 महिने मी बेडवरतीच होतो. मग हळूहळू घरी फिजिओथेरपी केली. त्याच्यानंतर मग मी संचेती हॉस्पिटल जॉईन केलं, तिथं फिजिओथेरपी केली. तर पायात एक 10% जीव आला. तर माझी जगण्याची आणि चालण्याची इच्छा वाढू लागली. आणि त्याच्यानंतर असं झालं की मी कम्प्लिटली 2 वर्ष फिजिओथेरपी केली. तर मला थोडं चालायला यायला लागलं. वॉकरवरती मी चालू लागलो. जास्तीत जास्त 50 मीटर किंवा 100 मीटर मी चालू शकतो, त्याच्या पुढे नाही चालू. पण नॉर्मली असताना आणि अपंगत्व आल्यानंतर मला ज्या गोष्टींचा अनुभव आला तेच मी तुमच्या समोर ठेवतोय. तर नॉर्मली असताना मी कुठलंही काम पटकन करायचो, पण अपंगत्व आल्यामुळं मला कळलं की खरंच अपंगाचं जीवन काय असतं. मी आज जवळजवळ 4 वर्ष आल्या अपंगत्वचं जीवन जगतोय. आणि त्या 4 वर्षात मला खूप मोठा अनुभव आलाय. या अनुभवामुळं जवळपास म्हणजे ऑफिसला येणं, ऑफिसला जाणं, सदर समजा बसमध्ये कुठे जायचं असेल तर मी जाऊ शकत नव्हतो. बँकेत वगैरे जायचं असेल तर जाऊ शकत नव्हतो, कारण की तिथं पायऱ्या असायच्या आणि मी पायऱ्या चढू शकत नव्हतो. त्याच्यामुळं मला हे अनुभव आले. शिवाय हँडिकॅप कमोड बाथरूम वगैरे नसायच्या, तर त्याचा पण सामना करावा लागायचा. अक्षरशः ह्या ॲक्सिडेंटमुळं मी डिस्टर्ब तर झालोच, पण घरातले सदस्यही खूप डिस्टर्ब झाले. तरी घरच्यांनी माझी साथ सोडली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक पाहुण्यांनी, घरच्यांनी आणि मिसेसनी आजपर्यंत माझी सेवा करते ती. आणि मी पण डिप्रेशनमध्ये जात होतो, पण मिसेसच्या मला सपोर्ट केल्यामुळे, मिसेसने मला सपोर्ट केल्यामुळे आज मी इथं आणि ऑफिस जॉईन केलं आणि मी इथं उभा आहे. तर माझ्या मिसेसमुळं त्यांनी मला खूप सहाय्य केलं, घरच्यांनी सहाय्य केलं, ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मला सहाय्य केलं, आर्थिक मदतही केली. ऑफिसमधल्या नातेवाईकांनी आर्थिक मदत केली, घरच्यांनी आर्थिक मदत केली, पाहुण्यांनी वगैरे. पण खरंच अपंगाचं जीवन एवढं पण साधारण नाहीये. जे आपण समजतो ना की हे हँडिकॅप आहे,
त्यांच्या जगण्याला सलाम आहे. कारण की खरंच जेव्हा आपण नॉर्मल असतो आणि एखाद्या अपंगाला बघतो, ते त्यांचं जीवन कसं जगतात ते स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. अपंगत्वाचं जीवन काय असतं. खरं म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की अपंगत्वासाठी सरकारने फॅसिलिटीज ठेवाव्या. म्हणजे अपंगासाठी व्यवस्थित जाण्यासाठी, जसे की बाहेर देशात आपण बघतो की एखाद्या अपंगाला बसमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवतात ते आणि तशा बसेस ठेवतात. ट्रेनमध्ये यायचं असेल तर ट्रेनसाठी तशा मोहिमा वगैरे तशा ते ठेवतात की अपंगाला काही अडचण येऊ नये. पण आपल्या भारत देशात ही खूप मोठी अडचण आहे की अपंगाला, सगळ्यात मोठी गोष्ट, अपंगाला काहीच सुटेबल नाही. त्यांनी स्वतः करायचं आणि स्वतः मारायचं. स्वतः केलं नाही तर असं वाटतं की कुणाची तरी मदत घ्यावी. आणि एखाद्याने मदत केली किंवा काही लोक असे असतात, असे अनुभव पण मी घेतलेले की भरपूर ठिकाणी मला काही लोकांनी असं मदत केलेली आहे. पण कसं आहे, माणूस केव्हा सुटेबल असतो, जेव्हा घरचं कोण सोबत असेल, घरची व्यक्ती कोणी बरोबर असेल तर माणूस मागचा पुढचा विचार करत नाही मदतीसाठी. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं असेल की खरंच अपंगत्व हे चॅलेंज आहे नॉर्मल माणसांसाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अपंगांसाठी मला हे वाटतंय की शासनाने प्रत्येक ठिकाणी अपंगांसाठी सोयीसुविधा करणे गरजेचे आहे. आता माझ्या ऑफिसच्या समोरच स्टेट बँक आहे. माझं खातं, माझ्या सॅलरी अकाउंट स्टेट बँकेमध्ये, पण मी जात नाही, मी जाऊ शकत नाही आतमध्ये. तर मी काय करतो, माझ्या एखाद्या सहाय्यकाला संग घेतो, मित्राला संग घेतो, बँकेत जातो. काही काम असलं तरच मी त्यांच्याकडनं, कारण की बँकेतलेही कोण असंही करत नाही. तिसरी गोष्ट अशी की बँकेत समजा एखाद्याला टॉयलेटला जायचं असेल, बाथरूमला जायचं असेल तर ती सोय नसती बँकेत. तर माणसाने काय करावं. तर अपंग माणूस कोलमडला जातो. तर माझी हीच विनंती असेल की अपंगत्वासाठी शासनाने, सरकारने सगळ्या सोयीसुविधा कराव्या, हीच मला सरकारकडं अपेक्षा असेल. नम्र विनंती आहे त्यांनी हे करावं. आता तुम्ही एटीएम सेंटरला जाता का? मी एटीएम सेंटर मध्ये पण जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण की तिथं रेलिंग पण खूप उंच आहे स्टेट बँकेचे. आणि एखादा मदतगार असला त्याच्या निमित्तानेच एटीएम मध्ये जाऊ शकतो, रेलिंगवरून, पण स्वतः जाऊ शकत नाही. कारण की मला चालता येत नाही. मदतगार असला की तुमचं सगळं पिन नंबर वगैरे त्याला सांगावं लागतं तुम्हाला. हो, माझं गुप्त काही राहत नाही. गुप्त काही राहत नाही. काही गोष्टी अशा आहे की मला जे सिक्रेटली एखाद्याला सांगायचे नाही, पण ते पण त्याला सांगावे लागतात. बरोबर. त्याचं कारण हे की आता मला एखाद्या मित्राला सांगावं लागणार, हे जरा मला बँकेत एटीएम मधनं पैसे काढून दे. बरोबर. मला त्याचा पिन नंबर शेअर करावा लागणार, त्याला माझी अमाऊंट सांगावं लागणार. बरोबर. मग तो अमाऊंट चेक करणार, बॅलन्स चेक करणार. बॅलन्स चेक केल्यानंतर त्याला कळणार की माझ्या अकाउंटला किती बॅलन्स आहे, माझा पिन नंबर माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये पण काहीतरी गडबड होऊ शकते. बरोबर. साहजिक तर असं कोण करत नाही, पण एखाद्याने तसं काय केलं, गैरफायदा घेतला तर त्याला मी काहीच करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तर प्रत्येक बँकेच्या शाखेने हँडिकॅपसाठी, अपंगत्वासाठी, अपंगांसाठी तशी सोय करावी की त्यांना काही अडचण येऊ नये.
ही माझी नम्र विनंती असेल बँकांना. आता रस्त्यावरनं जाताना तुम्हाला काय अनुभव आहे? किंवा तुम्ही रस्त्यावरनं घर ते तुमचं ऑफिस ट्रॅव्हल कसे करतात? तुम्ही जी आता गाडी चालवतात ती गाडी तुम्हाला कशी मिळाली? त्या गाडीबद्दल तुम्ही काही थोडी माहिती द्या. जेव्हा मी संचेती जॉईंट केलं तेव्हा मला जवळपास मिसेस आणि एक मदतगार म्हणून कोणी किंवा मुलगा असायचा, तेव्हा मुलगा दोघं मला खांद्यावर उचलून रिक्षात बसवायचे आणि मग रिक्षात बसून मग हॉस्पिटलला पोहोचायचो. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतरून तिथे 2 मदतगार, बायको आणि एखादा मदतगार तिथला घेऊन मला व्हीलचेअरवर बसवायचे. असं ट्रॅव्हल करायचो. आणि रस्त्यावरती जवळपास मला प्रवास करताना अडचण येते का? ते रस्त्यावरती मला प्रवास करताना जवळपास आत्ता तर काही अडचण येत नाही, कारण की मी घरून तर संचेती हॉस्पिटल याचे 300 रुपये खर्च करायचो. पण जेव्हा संचेती हॉस्पिटलमध्ये न्यू मोशन गाडीचा सेमिनार भरला होता, हँडिकॅप अपंगांसाठी मोफत गाड्या, बजाज फायनान्स राऊंड टेबल यांनी एक सेमिनार घेतला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की अपंगांसाठी ह्या खास गाड्या बनवल्या आहे. त्यांच्याकडनं मला ती गाडी मोफत मिळाली आणि मोफत गाडी मिळाल्यामुळं मी म्हणजे जवळपास माझे रिक्षाने महिन्याचे 9,000 रुपये जात होते. ते 9,000 वाचले. मिसेस माझ्या बरोबर राहायची, मिसेस पण माझ्या बरोबर राहणं बंद झालं आणि ह्या गाडीमुळं जवळपास मला एक पुनर्जीवन भेटलं असं मला वाटतंय. कारण की या गाडीमुळे जवळपास मी कुठेही आता जाऊ शकतो, मित्रांमध्ये जाऊ शकतो. माझे लग्न कार्य जवळपास असले तर लग्न कार्य जातो, काही साखरपुडा असेल तर तिथं जातो, काही मीटिंग्स असेल तर तिथं जातो, किंवा काय उत्सव वगैरे असला तर तिथं जाऊन त्या उत्सवात मी माझं योगदान देतो. मी त्या उत्सवात सामील होतो आणि रस्त्याने ह्या गाडीमुळे मला काही अडचण येत नाही. मी व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित येतो. माझ्या ऑफिसपासून माझं घर जवळपास 4-5 किलोमीटर आहे. तर 5 किलोमीटर येणं, 5 किलोमीटर जाणं आणि माझ्या गाडीची बॅटरी 25 किलोमीटर चालते. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीची मला आता काही अडचण येत नाही. आणि खरंच म्हणजे बजाज फायनान्सिव्ह राऊंड टेबल इंडिया यांचा मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्यामुळं न्यू मोशनची मला गाडी भेटली आणि या गाडीमुळं मी पुन्हा ऑफिस जॉईन केलं, हॉस्पिटल जॉईन केलं आणि व्यवस्थित माझा रुटीन बसला. नाहीतर मी जवळपास 16 महिने, जवळजवळ 1.5 वर्ष मी घरात बसून होतो, घरातच होतो. तर मला खरंच प्रत्येक नॉर्मल माणसाला पण एक सांगायचं आहे की एखाद्या अपंग व्यक्तीला किंवा तुम्हाला जिथे त्याला काही मदत लागत असेल, शारीरिक मदत, आर्थिक नाही, शारीरिक मदत लागत असेल तर प्लीज माझी हीच विनंती आहे की तुम्ही त्याला शारीरिक मदत करावी किंवा त्याला काही अडचण असली तर त्याची अडचण सोडवावी, जेणेकरून तुम्ही जवळ असाल. हीच मला नॉर्मल माणसांसाठी एक उपदेशून सल्ला असेल किंवा विनंती असेल. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ऑफिसमध्ये तुम्ही नॉर्मल असतानाही काम करत होते, त्याच ऑफिसमध्ये तुम्ही आता अपंगत्व आल्यावर काम करता. तर या दोन्ही वेळच्या परिस्थितीवर तुमच्या ऑफिसमधले कलिग आणि तुमचे वरिष्ठ यांच्या वागण्यामध्ये काही फरक पडला का? नाही, तसं काही नाही. म्हणजे जेव्हा मी नॉर्मल होतो तेव्हा पण आणि हँडिकॅप झालो म्हणजे अपंगत्व आल्यानंतर पण मला जेवढे पण माझ्या कार्यालयातले कर्मचारी आहे, माझे कलिग आहे, त्यांनी मला खूप मदत केली, त्यांनी सपोर्ट केला आणि मागही तेच करायचे. नॉर्मल असताना ते माझ्या संग चांगलेच राहायचे, चांगलेच वागायचे आणि
अपंगत्व आल्यानंतर पण ते माझ्या संग चांगलेच वागतात, चांगलेच राहतात आणि त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे. अपंगत्वानंतर त्यांनी भरपूर मला सपोर्ट केलेला आहे आणि ते आत्ताही काय अडीअडचण असली माझं ऑफिस पहिल्या मजल्यावर आहे. लिफ्टमध्ये मी जातो, लिफ्टमधनं येतो. जर मला पॉसिबलच झालं नाही वरती जायला, लिफ्ट वगैरे बंद असली, तर माझे सहकारी, माझे कर्मचारी बंधू ते स्वतःहून खाली येतात आणि माझी काय अडी अडचण असेल विचारून ते फॉर्मॅलिटी पूर्ण करून मला सहकार्य करतात. ठीक आहे. म्हणजे सुखदेव साहेबांना सगळीकडे सहकार्य मिळालं. ते सुरुवातीला नॉर्मल होते आणि नंतर त्यांना अपंगत्व आलं. त्यांना अपंगत्व आल्यानंतरच्या रस्त्यावरनं वावरताना, ATM सेंटरमध्ये, बँकेमध्ये किंवा अशा ठिकाणी लिफ्ट नाही अशा ठिकाणी वावरताना काय अडचणी येतात या त्यांनी सांगितल्या. तर जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ व्यवस्थित बघावा, ऐकावा आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करावा की जेणेकरून सरकारी लोकांपर्यंत हे पोचेल आणि या बँकांमध्ये वगैरे सोयी सुविधा केल्या जातील असे मला वाटते. आणि प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नमस्कार.